तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। आज आपण हरतालिकेचा उपवास ज्या महिला करतात त्या महिलांनी त्या दिवशी काय करावे, काय करू नये, या सर्व विवाहित महिलांसाठी ही माहिती खूप खास आहे, तर ती पूर्ण तुम्ही लक्ष देऊन ऐका। तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरे होणारे हे व्रत आहे। प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करत असते। तसेच अविवाहित मुली देखील हे व्रत करू शकतात। या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद महिलांना प्राप्त होतात। हे व्रत महिला आणि कुमारिका करत असतात। या दिवशी निर्जला एकादशीप्रमाणे उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्याचे उद्यापन करतात। भविष्योत्तर पुराणानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हस्तगौरी, हरिकाली किंवा काटेश्वरी व्रताचंही पालन करण्यात येतं। या दिवशी आदिशक्ती माता पार्वतीचं गौरीच्या रूपात पूजन करण्यात येतं। भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचं अनुष्ठान होतं। महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होतं। भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धनधान्याच्या समृद्धीसाठी कुंतीला या व्रताचं पालन करण्यास सांगितलं होतं। या दिवशी घरी गौरीची मूर्ती आणली जाते आणि वाळूची शंकराची पिंड तयार करून तिची पूजा करतात। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे। काही ठिकाणी तालिकेचे पाळावयाचे काही नियम आहेत, ते 10 नियम मी तुम्हाला सांगते। एकदा हरतालिकेचे व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते। तुम्ही आजारी पडला तर तुमच्या जागी तुमचा पती हे व्रत करू शकतो। 2. हरतालिका व्रत हे निर्जल करतात। कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत। एकदा हे व्रत केल्यास मध्येच हे व्रत सोडता येत नाही। दरवर्षी विधिवत हे व्रत करण्याचा नियम आहे। हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी तुम्ही पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता। पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रवाचे सेवन करू शकता। बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकता। हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी। मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते। हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे। हरतालिका व्रत उपासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते। हे जे व्रत आहे ते कथेशिवाय अपूर्ण आहे। या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा। असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याचवेळी एखाद्याला देवाचे आशीर्वाद देखील मिळतात। श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा। हा दिवा किमान 24 तास जळत ठेवला पाहिजे। तसेच हरतालिकेच्या व्रता दिवशी मासिक पाळी आल्यास स्त्रिया उपवास करू शकतात आणि दुसऱ्या स्त्रीकडून कथा ऐकून दुरूनच देवाची पूजा देखील करू शकतात। या दिवशी घर स्वच्छ असावं, घरातील कचरा बाहेर टाकावा, सर्व नीट आवरून घ्यावे। रात्री जागरण करून भजन कीर्तन करण्याचे नियम सांगण्यात आले आहेत। शास्त्राप्रमाणे हरतालिका व्रत कुमारिका, सवाष्ण स्त्रिया आणि विधवा महिलांनी देखील करण्याची आज्ञा आहे। या दिवशी विशेषतः रात्री जागरण करावे। तसेच रात्रभर परमेश्वराचे नामस्मरण करावे व त्यासोबतच शिवलिंगाचे व मातापिता पार्वतीच्या मूर्तीचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी हरतालिका व्रत सोडावे। आता कोणत्या गोष्टी ह्या दिवशी टाळल्या पाहिजेत त्या गोष्टी आपण पाहूयात। ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की या दिवशी पाणी किंवा अन्नाचे सेवन करणे वर्ज्य आहे, कारण हे व्रत निर्जळ करण्याचे असते। तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतींचे नामस्मरण करण्यात वेळ घालवावा। हे शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही मोबाईलवरती त्याचे मंत्र लावून त्याचे नामस्मरण करू शकता। हरतालिकेच्या व्रता दिवशी उशिरापर्यंत झोपू नये। लवकर उठून नित्यकर्म आटपून देवाची पूजा करावी। तसेच या दिवशी अंगणातील सगळा आळस झिडकारून टाकावा। व्रता दिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये। उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही। शास्त्रानुसार जर कोणी हरतालिकेचे तीजेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्याने मध्ये सोडू नये।
हे देखील शुभ मानले जात नाही. दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वकच पूर्ण करावे. तेच शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण करावे आणि स्वतःवर देखील नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मनामध्ये कोणतेही वाईट साईट विचार आणू नका, कुणाबद्दल वाईट बोलू नका, तर त्या व्रताचे पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही. कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि शांतच असावे. उपवास करावा, पण विचारांचा देखील करावा. खाण्यापिण्याचा उपवास तर तुम्ही करताच, पण वाईट विचारांचा देखील तुम्ही त्या दिवशी उपवास करा. कोणालाही अपशब्द वापरू नका, ज्याचे मन दुखू शकते. तसेच महिलांनी पतीशी देखील भांडू नये किंवा अपशब्द वापरू नये. याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नका. मोठ्यांशी आदराने वागा. जर तुम्ही हरतालिकेचा उपवास करत असाल तर उपवासात तुम्ही दुधाचे सेवन करू नये. पुराणात सांगितले आहे की या दिवशी दूध पिणारी स्त्री पुढील जन्मी सर्पयोनीमध्ये जन्म घेते, तर दूध कटाक्षाने टाळा. या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे परिधान करू नये. पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही. अशुभ गोष्टींच्या वेळी आपण काळ्या कपड्यांचा वापर करतो. मैत्रिणींनो, कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या नाही करायच्या हे मी तुम्हाला सांगितले. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या हरतालिका करणाऱ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.